प्रभाग 16 मध्ये जनता दरबार सभा, दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे उमेदवारी करणारच, स्थानिक नागरिक मतदारांची आग्रही भूमिका। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता धुळे शहरातील पवननगर या ठिकाणी प्रभाग 16 मध्ये जनता दरबार घेण्यात आले। या जनता दरबारातून दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे यांनी उमेदवारी करावीच अशी भूमिका स्थानिक नागरिक मतदारांनी घेतली असून त्या संदर्भात आज जनता दरबार सभा पार पडली। या सभेतून या ठिकाणी सर्व स्थानिक नागरिक पवननगर, हुडको, मोहाडी, फाशीपूल, पंचवटी, मारुतीनगर, स्नेहनगर, अग्रवाल नगर, पोलीस लाईन, जेबी रोड, रामवाडी आदी परिसरातून स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी निवडणुकीत भाजपाच्या वतीने माजी सभापती बंटीभाऊ खोपडे उर्फ दीपक खोपडे यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली असून याबाबत पक्ष उमेदवारी देईल अथवा नाही, परंतु उमेदवारी आपण करावीच अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली असून त्या संदर्भात आज जनता दरबार सभा या ठिकाणी पार पडली। तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी स्थानिक नागरिक मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर भाजपाच्या वतीने तिकीट मिळाले नाही मिळाले तरी देखील आपण उमेदवारी करावीच अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याबाबत या ठिकाणी माजी सभापती बंटीभाऊ खोपडे उर्फ दीपक खोपडे यांनी देखील आपली भूमिका या ठिकाणी विशद केली। मी जनतेबरोबरच आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी या जनते दरबारातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। जनताच ही राजकारणातील नेता ठरवते। मला आज एका मंचावर बहुतेक गर्दीमधून काही लोक म्हणतायत की तो काही सल्ला देण्याची इच्छा आहे पण ते इथे येऊन देऊ शकत नाही, काही गोष्टी त्यांना अडचणीच्या असतात, पण तो माहिती तिथं दिला असता तर त्यांनी त्या दिला असता। पण मी बंटीभाऊला विनंती करतो की जनता बंटीभाऊ तुमच्या मागे आहे आणि कार्य